हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आपल्या कमलूच्या ब्लॉग मध्ये। तर आज आहे कमलीचा बर्थडे म्हणजेच माझा बर्थडे। तर आता मी आली आहे केक घ्यायसाठी। माझा बर्थडेचा केक मी स्वतःच घेत आहे, पण हा केक माझ्या बेस्ट फ्रेंड कडून म्हणजेच निर्मली कडून आहे। नंतर गेलो कपडे घ्यायसाठी, तर हा दादा मला पाहिल्याबरोबरच ओळखून टाकलं बापा की मी कमली आहे म्हणून। आणि तिथल्या काकूला पण सांगत होता की छान व्हिडिओ बनवते म्हणून। ऐकून छान वाटला आणि काकू पण मस्त माझे रोज व्हिडिओ पाहतात, पण काकू म्हणत होत्या की मी रिअल मध्ये वेगळी आणि व्हिडिओ मध्ये वेगळी दिसतो। खरंच मी व्हिडिओ मध्ये वेगळी दिसतो का मित्रांनो? जाऊ द्या म्हणा, मी दिसो कशीच, का फरक पडते। नंतर गेलो ना मी भाऊबीजेची शॉपिंग करायसाठी। भाऊबीज येत आहे म्हणून माझ्या मैत्रिणीने आपल्या भावासाठी टी शर्ट घेऊन टाकलं, पण दुकानामध्ये मिरर राहते ते एक नंबर काम आहे नाही का आमच्या सारख्यासाठी व्हिडिओ फोटो काढासाठी। नंतर गेलो ना मी फटाके घ्यायसाठी। मला वाटला बर्थडे पण आहे आणि दिवाळी पण आहे, तर 2-4 फटाके फोडून टाकावा। आमच्या वडसामध्ये फटाक्याची स्पेशल मार्केट आहे, इथं तर तुम्ही नक्कीच आले असता। माझ्या फ्रेंडने माझ्यासाठी घेतला होता बर्थडे गिफ्ट, तर आम्ही गिफ्टच्या दुकानमध्ये ते पॅकिंग करायसाठी आलो होतो आणि बर्थडे गिफ्ट काय होता ते मलाच नाही माहित आणि मला दाखवत पण नव्हती। सायंकाळी घरी जाऊन मस्तपैकी रंगोली वगैरे काढलो आणि आपल्या तयारीला लागलो, कारण केक पण कटिंग करायचा होता। माझी तयारी व्हायच्या पहिलेच माझ्या रील्स पार्टनर पहिलेच रेडी होऊन होते बापा। अरे तुम्ही तर माझा केक पाहिलाच नाही वाटते। तर हा आहे आपला केक। वाव किती मस्त वाटत आहे। केक नाही बरं, माझा नाव। लागल्या हाताने बर्थडेची रील पण शूट करून टाकलो। काही वेळाने बर्थडे पण सेलिब्रेट झाला ते सोडा, पण तुम्ही माझ्या बर्थडेला मला विश केला का नाही केला ते सांगा अगोदर। तर मित्रांनो, फायनली आता आपल्याला माहित होणार आहे की माझ्या बेस्ट फ्रेंडने मला बर्थडेला काय गिफ्ट दिलं आहे ते। तर चला आता गिफ्टला अनबॉक्स करूया। गिफ्ट मधून तर एक नंबर फ्रेम निघाले मित्रांनो, ते पण माझ्या फोटोची। मला तर गिफ्ट खूपच आवडला, कोणाला आवडो का नको आवडो, कारण बर्थडे तर माझा आहे, मला आवडला सुट्टी। तर मित्रांनो, ज्यांनी ज्यांनी मला बर्थडेला खूप साऱ्या चांगल्या विशेष केला त्यांना मनापासून आभार, थँक्यू। तशी दिवाळी तर संपली आहे, पण सगळ्यांना हॅपी दिवाळी। तर आता आपण भेटू नेक्स्ट वाल्या ब्लॉग मध्ये। बाय।